नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता बघू शकता मित्रांनो, आपली ही वाढी 3 डिसेंबरची लागवड आहे. आपण येणाऱ्या काळातले सगळे म्हणजे 3 डिसेंबर पासून वाढीची व्हिडिओ तुम्हाला 2-2, 3-3 दिवसाला टाकलेली, की कोणती फवारणी करायची, कुठल्या प्रकारचं म्हणजे कुठल्या प्रकारची आवळणी करायची, आपल्या ड्रिपची ड्रिंचिंग कुठल्या प्रकारे करायची, असे सगळे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ मार्फत सगळ्या वाढीचं मार्गदर्शन केलेलं मित्रांनो. आणि आता आज 2 डिसेंबर आहे. तर आज कंप्लीट आपल्या वाढीला हे 30 दिवस पूर्ण झाली. आणि बघू शकता 30 दिवसामध्ये आपल्या वाढीची ग्रोथ किती छान अशी झाली. इकडे बी बघू शकता पूर्ण मल्चिंगच्या खाली वाढी आलेली. अतिशय छान खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि ही कळीचा स्ट्रोक बी बघू शकता तुम्ही. की अतिशय छान अशी कळीचा स्ट्रोक आहे, की ती न पट गळणारी कळी आहे मित्रांनो. अशी प्रत्येक विलीला कळी आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता ह्या अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यात मेन काळजी अशी घ्यायची, की आपल्याला ज्यावेळेस 30% 40% कळ्या दिसायला लागत, म्हणजे 20-25% कळी दिसायला लागल्यावर शेंड्या विलीला 5व्या पेरूवर 7व्या पेरूवर, तर त्यामध्ये आपल्याला हे फूट पंक्चर करणारी म्हणजे माशीची ट्रॅप लावायची आपल्याला. जी फळ पंक्चर करणारी माशी, त्यामध्ये अशी गोळी मिळते आपल्याला. तर मित्रांनो, आपण वापर करताना हा एक चांगल्या पद्धतीचा जो ट्रॅप आहे तो वापर केलेला आहे त्याचा वापर केलेला आहे. त्याचा फायदा असा आहे मित्रांनो, त्याच्यामधून माशीला घुसण्यासाठी घेर भरपूर असतो आणि पाणी जास्त साठलं जातं. त्याच्यामुळे माशी कुठलीही प्रकारची त्याच्यामध्ये गेल्यानंतर ही वाचत नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला एकरी 10 ते 12 ट्रॅप लावायची. आणि बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात, की बांधाला ट्रॅप लावू आणि मग मध्ये प्लॉटमध्ये जर माशी गेली तर भरपूर पंक्चर होणार आहे. शेतकरी मित्रांचे ऑनलाईन प्लॉट बघितले आणि स्वतः आपण प्रत्यक्षात शेतकरी मित्रांचे प्लॉट बी बघितले. तर मित्रांनो, तो गैरसमज दूर करून टाकायचा आहे, की निसर्गाने माशीला आपलं ती फळ पंक्चर करणारी जी माशी बनवली, तर ती फक्त आपण तिचे ट्रॅप्स बांधाच्या कडेला लावल्यानंतरच ती बांधाच्या कडेला थांबत नाही मित्रांनो. ती कुठून येऊन बसून प्लॉटमध्ये जाते आपली. ती ज्यावेळेस काही बारीक बारीक असते त्यावेळेस ती तिची सोंड खूप असते, त्यावेळेस तिथून चिक निघतो आणि ते चिकटीच अन्न असतो. तर मित्रांनो, तुम्हाला ते करताना की एकरी 10 ते 12, 15 बी ट्रॅप लावले तरी बी कुठला अडचण नाही. पण एकरी कमीत कमी 10 ते 12 ट्रॅप तुम्हाला लावायची. आणि आपली फळमाशी ते ट्रॅपमध्ये 100% अडकाव करायचा आहे. म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळाला जे शायनिंगचे फळं असतात, जे सुरुवातीचे फळं येतात ते मोठे फळं असतात. त्याचा आपल्याला मार्केटवर त्याचा व्यापारी आपलं त्याच फळावर आपलं मार्केट वाढीचं करीत असतो. त्या हिशोबाने तुम्हाला सापळायचं नियोजन करायचंय. आणि मित्रांनो, ते नियोजन करीत असताना आपल्याला जी मार्केटमधून नूर आपण आणतो सापळ्यामध्ये, ती अशा पद्धतीने लावायची. बघू शकता आपला शेतकरी मित्र ते तुम्हाला लावून दाखवू राहिलो, की हँड वापर करायचा मित्रांनो. जर हँड वापर केला तर एकही माशी आपल्या ट्रॅपमध्ये म्हणजे सटकणार नाही. 100% सगळ्या माश्या या ट्रॅपमध्येच अडकल्या जाणार आहे मित्रांनो. आणि आपण म्हणजे हँड ग्लोव्हचा वापर करून, जर आपण हँड ग्लोव्हचा वापर न करता जर आपण ते गोळी ट्रॅपमध्ये बसवली, तर त्या माशीला आपला हाताचा एक सेंट येतो मित्रांनो. सेंट आल्यानंतर ते आपली माशी पूर्णतः त्याच्यात जात नाही आणि फळांना पंक्चर करते. अशा हिशोबाने नियोजन करायचं आहे मित्रांनो. आता ते तुम्हाला जे टेक्नोझोड बद्दल बोललोय, की कुठल्याही प्रकारचं सल्फर तुम्हाला मिळू द्या. सल्फर सोडताना 2 दिवस तुमचं कॅल्शियम किंवा मायक्रोन्यूट्रन किंवा बोरॉन, कमीत कमी बोरॉन मायक्रोन्यूट्रन हे सोडलेलं नाही पाहिजे. जर सोडलेलं असेल तर 3 दिवस थांबायचंय आणि मग सल्फरचा किंवा टेक्नोझोडचा वापर करायचा. सगळ्यात मोठं म्हणजे महत्वाचा विषय मित्रांनो. आणि टेक्नोझोड किंवा सल्फर सोडल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक या 10 दिवस द्यायचं नाही मित्रांनो. कारण सल्फर आणि टेक्नोझोड मध्ये बी 67% सल्फर आहे आणि त्याच्यामध्ये 14% झिंक आहे. आणि सल्फर जर सोडलं तर 80 ते 90% सल्फर आपल्याला भेटतं. तर सल्फर हे प्रोडक्ट एनपीके नंतरचा सगळ्यात महत्वाचा दुय्यम अन्न घटक असेल तर सल्फर आहे मित्रांनो. थंडीमध्ये सल्फरचा अतिशय छान असे रिझल्ट आहे. आणि जे शेतकरी मित्रांची ज्या भरपूर कमेंट आली, की भाऊ आम्ही बेसल डोसला सल्फर टाकेली. मित्रांनो, जे बेन्सल आपण डाळीचं टाकतो, तर ते पीक आपलं चावी कुलूप म्हणजे कुलूप चावी सारखं काम करतं. ज्यावेळेस पिकाला लागतं त्यावेळेस सल्फर उचलतं आणि नंतर सोडून देतो. पण आता ह्या टायमिंगला, महिन्याच्या टायमिंगला 30 दिवसाच्या 35 दिवसाच्या वाढीची मुळी फार अशी बेडमध्ये डेव्हलप नसते. त्यामुळे आपल्याला सल्फर एकरी 2 किलोचा वापर करायचा आहे. सल्फर हे बुरशीनाशकाचं बी काम करतं आणि एनपीके जेवढं मटेरियल आपलं भेसळ पडेल त्याला उचलण्याचं बी काम करतं. ही काळजी विशेषतः घ्यायची. सल्फर सोडल्यानंतर कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक किंवा मायक्रोन्यूट्रन हे आपल्याला सोडायचं नाही. नंतर तुम्ही खताचं ऍप्लिकेशन करू शकताय प्लेन. 1261 अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन तुम्ही देऊ शकताय किंवा फुगवणीची म्हणजे 1428, 1448 अशी ग्रेड तुम्ही देऊ शकता मित्रांनो. अशा पद्धतीने नियोजन करायचंय. आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, आता आपल्या हवामानाचा अंदाज आहे, की 6 डिसेंबर पर्यंत आपली थंडी कमी होणार आहे, उष्ण वातावरण राहणार आहे, आभाळ येणार. तर आपल्या ज्या वाड्या थांबलेल्या आहेत शेतकरी मित्रांच्या, त्या निश्चित वाढणार आहे. आणि जर धुळी पडली प्लॉटवरती आणि टरबुजाच्या वाड्या 30-32 दिवसाच्या त्या सेटिंग मध्ये, तर मित्रांनो आता मधमाशीची आपल्याला गरज आहे. तर त्यामध्ये आपल्याला पावडर बेस बुरशीनाशक वापरायचं नाही, लिक्विड बेस वापरायचं तुम्ही.
स्कोअर कुमानॉलचा वापर करायचा आहे किंवा लिक्विड बेसमध्ये फॉलिक्युर वापरू शकताय, मिरॉनचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या माशीला त्रास होणार नाही. धुळी जर पडली तर आपल्याला बुरशीनाशकाचा हात हा मारायचा म्हणजे मारायचा. त्याच्यामध्ये तुम्ही डिलिकेट सारखा किंवा स्पिनट्रॉल सारखा औषध कीटकनाशकाचा जैविकचा वापर करायचा. अशा पद्धतीने नियोजन करायचं मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये जी आपली फुगवणीची ग्रेड आहे, येणार काळात जो फवारा तुम्हाला 3-3, 4-4 दिवसाचं वाढीचं मार्गदर्शन मी आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला करणार आहे. कुठल्याही एकाही शेतकरीची आपण विल्टिंग किंवा आपल्या वाढीच्या समस्या आपण येऊन देणार नाही. छान असं मार्गदर्शन आपल्याला परफेक्ट परफेक्ट ज्याच्यावर निदानी तेच गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत आणि आपल्या व्हिडिओ मार्फत करण्यात येणार आहे. अशाच प्रकारचे येणाऱ्या काळात वाढीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.